या सभेमध्ये 2 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या सर्व नातेवाईकांनी, आपल्या घरात जेवढे मतदार त्या मतदारांनी आणि आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचार प्रसार करून आमच्या अत्यंत सुशिक्षित या वनीला क्रमांक 1 वर आणण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे अशा विद्याताई आत्रामजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, देशाचे आपले मंत्री नितीन गडकरीजींनी वनी शहराच्या जनतेकरता पाठवलेली आहे. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि नितीन गडकरीजी यांची विनंती मान्य कराल अशी अपेक्षा याकडनं व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही विद्याताई आत्राम यांची नाही आहे, यांच्या नशिबाची नाही आहे. 2 तारखेची निवडणूक विद्याताई आत्रामच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आमचे संजीव वटकुलवाडजी रेड्डीजी यांच्या नशिबाची नाही आहे. 29 नगरसेवकाच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारच्या, केंद्रातल्या सरकारच्या 55 योजना या वनीमध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार, या सरकारच्या 48 योजना वनीमध्ये आणण्याकरता बंधू भगिनींनो निवडणूक आहे. ही निवडणूक या ठिकाणी आपले अशोकराव उईकेजी, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या जिल्हास्तरीय योजनेतनं डीपीडीसीच्या माध्यमातून चालणाऱ्या 22 योजना वनीमध्ये आणण्याची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, 124 योजनाला घेऊन आमच्या विद्याताई आत्रामजी आणि आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि याकरता बंधू भगिनींनो 2 तारखेचे मतदान आहे. 2 तारखेचे मतदान विद्याताई आत्रामजी यांच्या कमळावर म्हणजे वनीच्या विकासाचं मतदान आहे. वनीची एक घटना वाईट झाली, ती माझ्याकरता दुर्भाग्यपूर्ण होती. मी मागच्या 15-20 वर्षापासून 22 वर्षापासून विधानसभेत आहे, पण एक चूक झाली वनीची. माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार येत असताना संपूर्ण महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस सरकारला, एकनाथ शिंदेजी आणि आपल्या सरकारला मतदान करताना वनीने मात्र थोडं मागे ठेवलं. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं, आतापर्यंतच्या इतिहासामधलं 288 पैकी 237 आमदार, प्रचंड बहुमताचं सरकार या ठिकाणी आलं. पण संजय भाऊ थोड्या मताने आपला पराभव झाला. खऱ्या अर्थाने वनीच्या विकासाच्या गाडीचा ब्रेक लागला. पण आम्ही ठरवलाय, जरी संजय भाऊ तुम्ही निवडून आले नसाल तरी संजय भाऊ तुमच्याच नेतृत्वामध्ये वनीचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके यांना दिलेली आहे. काळजी करू नका. माननीय त्या ठिकाणी वटकुलवाडजी, आपण जेवढे काही कामं सरकारकडे आणाल ती संपूर्ण कामं सरकारकडे आणून द्यायची जबाबदारी माझी आणि अशोक उईकेची आहे. याकरता देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी मला पाठवला आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने या यवतमाळ शहराकरता, वनी शहराकरता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र या विकासाचा आराखडा माननीय देवेंद्रजींनी तयार केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचा आराखडा तयार केला, विकसित महाराष्ट्राचं विजन तयार केलं. आणि आता आमच्या विद्याताईला निवडून आल्यानंतर, आमच्या 29 नगरसेवकांना निवडून आल्यानंतर संजय भाऊ आपल्याला विकसित वनी 2030, विकसित वनी 2035,
विकसित वनी 2047चा विकास आराखडा आमच्या विद्यार्थ्याला तयार करायचा आहे, नगरपालिकेला मंजूर करायचा आहे। या ठिकाणी मंजूर केल्याबरोबर मी तुम्हाला वचन देतो 2047चं विकसित वनी करण्याकरता जो काही या वनी शहराला सरकारकडनं, केंद्राकडनं, राज्याकडनं, डबल इंजिन सरकारकडनं जेवढा निधी लागेल तो संपूर्ण निधी विकसित वनी करता आणून देण्याची जबाबदारी अशोक उईके आणि चंद्रशेखर बावनकुळेची आहे। मी या ठिकाणी स्वतः विद्यार्थी निवडून आल्यावर पहिल्या मंत्रालयाच्या मजल्यावर माझं कार्यालय आहे, माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही या संजीव भाऊ येतील, मी दोघांना घेऊन मुख्यमंत्र्याकडे जाईन आणि जेवढाही पैसा लागेल तेवढा वनी करता आणून द्यायची जबाबदारी या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला वचन दिलं होतं, आमच्या सरकार आलं, आपलं सरकार आलं तर आपलं सरकार पुढचे 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवेल आणि ही योजना पुन्हा मजबूत करणे, पुन्हा या योजनेला वाढवण्याचं काम आपलं सरकार करेल। मध्य प्रदेशमध्ये 20 वर्ष झाले लाडक्या बहिणीची योजना चालू आहे, छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे, 15 वर्ष झाले योजना चालू, मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार योजना चालू। आणि बंधू भगिनींनो, आता तर आमच्या लाडक्या बहिणीची योजना अजून मजबूत करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला। विद्यार्थी संजय भाऊ निवडून आल्याबरोबर या वनीमधल्या 100 लाडक्या बहिणीचे बचत गटांना, 100 महिलांच्या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचं, 1 लाख रुपये 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची योजना नागपूरला आम्ही 2000 महिला बचत गटांना अशोक भाऊ आम्ही योजना केली। 1 लाख रुपये कर्ज नाहीये, हे फिरतं भांडवल आम्ही देतो आहे। या पण काँग्रेस पार्टीने खोटं बोलले, काँग्रेस पार्टी पडून गेले। तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीसजींना मत दिलं, कमळाला मत दिलं आणि आपलं सरकार आलं। माननीय देवेंद्रजीने आता आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला, शेतकऱ्याचा विजेचे बिल माफ करण्याचा निर्णय घेतला। आणि एवढंच नाही, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचं इलेक्ट्रिक बिल येणार नाही, याचा निर्णय आपल्या सरकारने केला। आणि आता तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, योजनाच तयार केली, वनीमध्ये 8 रुपये युनिट विजेचा रेट आहे। आमच्या कोराडीवरनं, चंद्रपूरवरनं वनीला वीज येतं, ती 8 रुपये रेट आहे। कोळशाची वीज ही पुढच्या वर्षी 80 पैशांनी वाढणार आहे, प्रत्येक वर्षी 10% रेट वाढतात। 2029 मध्ये 12 रुपये रेट होणार आहे। 12 रुपये रेटची वीज ही वनीला परवडणार नाही, आमच्या गरीब मध्यमवर्गीय व्यक्तीला परवडणार नाही। तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय केला, या महाराष्ट्रामध्ये कोळशावरची वीज 12 रुपये रेट होणार आहे, पण या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली। या योजनेतनं सूर्यावर 2 रुपये 80 पैशात वीज तयार होणार आहे, सूर्यावर 2 रुपये 80 पैसे सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे। आणि 2029ला संजीव भाऊ पुन्हा विधानसभेचं मतदान मागायला आपण वनीमध्ये जाऊ, तेव्हा विजेचा रेट 12 रुपये राहणार नाही, तो 6 रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे। 50% विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला। बंधू भगिनींनो, आपलं सरकार या ठिकाणी जो जागेवर बसलेल्या 2 लाख परिवारांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आता या ठिकाणी महाराष्ट्रात झाला। बंधू भगिनींनो, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करत आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घर दिले, 2.5 लाख रुपयाचं एक घर वनीच्या गरीब माणसाला द्यायचं आहे। विद्यार्थी तुम्ही यादी बनवा, आदिवासी विभागाचे घर आदिवासी मंत्री देतील, पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान योजनेचे घर, जेवढे घर वनी मागेल तेवढे घर सरकारकडनं देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करू। पण काँग्रेस पार्टीने खोटं बोलले, काँग्रेस पार्टी पडून गेले। तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीसजींना मत दिलं, कमळाला मत दिलं आणि आपलं सरकार आलं।
माननीय देवेंद्रजीने आता आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याचा विजेचे बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि एवढंच नाही, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचं इलेक्ट्रिक बिल येणार नाही, याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आणि आता तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना तयार केली. वणीमध्ये आज 8 रुपये युनिट विजेचा रेट आहे. आमच्या कोराडीवरनं चंद्रपूरवरनं वणीला वीज येतं, ती 8 रुपये रेट आहे. कोळशाची वीज ही पुढच्या वर्षी 80 पैशांनी वाढणार आहे. प्रत्येक वर्षी 10% रेट वाढतात. 2029 मध्ये 12 रुपये रेट होणार आहे. 12 रुपये रेटची वीज ही वणीला परवडणार नाही, आमच्या गरीब मध्यमवर्गीय व्यक्तींना परवडणार नाही. तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय केला, या महाराष्ट्रामध्ये कोळशावरची वीज 12 रुपये रेट होणार आहे. पण या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. या योजनेतनं सूर्यावर 2 रुपये 80 पैशात वीज तयार होणार आहे. सूर्यावर 2 रुपये 80 पैसे सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. आणि 2029ला संजीव भाऊ पुन्हा विधानसभेचं मतदान मागायला आपण वणीमध्ये जाऊ, तेव्हा विजेचा रेट 12 रुपये राहणार नाही, तो 6 रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे. 50% विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला.